हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30. तर वातावरण कसं आहे बघा, एकदम ही म्हणजे ही झालेलं. तर ही बघा चंदन आणि कस्तुरी त्यांची 2 बाळं कशी एका माग एक कशी जाते चालले ते बघा. आले ती बघा पिरूच्या बागेत हो का. तर म्हणलं 5:30 वाजले तर तरी असं अंधार झाल्यासारखं वाटायला लागलाय. तुम्हाला दिसतंय का हो का. तर हे आमचा गहू आणि ह्यांची घरला जायला लागलेत. चला इकडे या इकडे चल या बघा तो का ती कशी पळायला लागली ती घरला. तर 5:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला दिसतोय का आपला गहू मागं कसा आलेला आहे. तर आलेले आहे इथं पिरूच्या रानात. तर आमच्याकडं आलेलं आहे आबाळ. तर तुम्ही बघू शकता बघा, मी दाखवतो तुम्हाला. तर का गरजते आवाज तर येतोय का बघा ऐकायला. धरला जवळ कॅमेरा असं. आणि हो का आबाळ बघू शकता हो काय तुम्ही, आहे का किती आबाळ आलेलं आहे. हो काही भरपूर आबाळ आले. असं वाटतंय की अंधार पडल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आता पाऊसच येतोय का काय. तर बघा दिसत सुद्धा नाही नीट, इतकं आबाळ आले. हो काय किती आबाळ आले बघा. दिवस तर अजून मावळलेला नाही पण दिसतंय का लाल झालेला आहे ती. आणि लय आबाळ आले इकडं पण लय आले आबाळ असंच. बघा आमच्या नारळावर किती आले तुम्हाला दाखवते. इकडून तुम्हाला दाखवते नारळावर बघा, इकडून दिसतंय असं हो का. अयो गरज जायला लागले बघा. हो का लय आबाळ आले. हो का दिसतंय काळं 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 झरासा आबाळ आले. असं वाटतंय की आता पाऊस येतोय का काय. गरज ते पण तुम्हाला आवाज पण आला असेल गरज जायचा. तर भया बघा आलाय आमचा कसा इकडं. हो काय आहे का भेड्या पायात चप्पल घालायची नव्हती का तू. काट बसलं पाऊस येतोय का आपल्याकडं. अयो हो इकडं किती आबाळ आले. ह्यो की इकडं आबाळ गेले. तर ह्या दिवसात गहू काढायला आले तर ते गव्हाच्या पिकाचे नुकसान की व्हायला हे का नाही. तर भया हसतोय बघा. तर खरोखरच आबाळ आले हो का. तुम्ही बघू शकताय हो का. दिसत सुद्धा नाही नीट किती आबाळ आले हो काय आहे का. काळं 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 झार नुसतं आबाळ आले. तुम्ही बघितलं का. तर बघा हे पावसाचा दिवस नाही तर काय नाही तर आबाळ आलेला आहे. अजून दिवस मावळलेला सुद्धा नाही. तर आबाळ आले बघा. भया काय तर म्हणतो या. तर बघा तुम्ही बघू शकता. तर कोणाकोणाच्याकडं पाऊस झाला आहे किंवा आबाळ आले असं काय आहे का तर सांगा नक्कीच कमेंटमध्ये. आज तर आमच्याकडं चक्क आबाळ आलेला आहे. दिसत सुद्धा नाही बघा, नुसतं अंदूक दिसायला लागले. दिवस मावळल्यासारखं झाले बघा. तर किती अंधार दिसतोय आहे का बघा. तर हो का बघू शकताय तुम्ही आबाळ पूर्ण आले. पाऊस येणार थोडाफार का होईना तर पाऊस येणार. तर बघू शकताय तुम्ही इकडे. हो हे आमचं बाळ काय म्हणतं बा. हे बाळ ना लय शान आहे का नाही. शान आहे का येडा आहे बा कसं नाही. इकडे की बिना चपल्याचं आलं इकडं आहे ना. बरं या असं चपल्या घालून येत. तर आलाय बघा. म्हणलं कोणाकोणाच्या गावाकडं आबाळ आले किंवा गरज ते. आमच्याकडं तर बघा आता गरजायला लागलेलं आहे. पाऊस येतोय का नाही काय माहीत नाही. तर संध्याकाळचं बघा कसं वातावरण आबाळ आल्याच्या नंतर कसं आहे आमच्याकडे ते बघूच नसतं करू शकता बघा. सांगू शकता. तर तुम्हाला दिवस दाखवते थोडासा. दिवस दिसायला लागला आहे बघ दाखवतो तुम्हाला थोडासा. थांबा दाखवते बघा शकता तुम्ही. हो का दिवस दिसतोय का बघा तुम्हाला. हो का थोडासा दिसतोय. थांबा हो का दिसला का दिवस तुम्हाला बघा. तर तिथंपर्यंत दिवस मावळायला लागलेला आहे. हो का ही आता दिसला. तर दिसत तर नाही काळोखच दिसतंय पूर्ण. तर कुणाच्या गावाकडं आबाळ आलेलं आहे सांगा नक्कीच. बाय सगळ्यांना भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि कसं वाटतं कसं नाही ब्लॉग नक्कीच सांगा. तर आबाळ आलेलं होतं पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून थोडासा छोटासा एक ब्लॉग घ्यावा म्हटलं. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद सगळ्यांना ताईंचे दादांचे काकूंचे आणि सगळ्या गोड मैत्रिणींचे. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब. हां आमचा भैया म्हणतोय लाईक करा शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असा म्हणतोय. तर बाय सगळ्यांना. आणि संध्याकाळचं वातावरण कसं वाटते कसं नाही नक्कीच सांगा. आमच्या गावाकडचं
आणि कोणाकोणाकडं आबाळ आलेलं आहे, कोणाच्या गावाकडं नाही आलं सांगा. पाऊस पडते की नाही नक्कीच उद्या सांगेन पाऊस पडला की नाही. आबाळ तर पाऊस पडायच्यासारखा आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता कॅमेराला सुद्धा असं अंदूक अंदूक असं दिसतंय आणि दिवस असं ही नाही ना. आता तर वाजलेले 5:30 तरी असं दिसतंय बघा. म्हणजे आबाळ आल्यावर किती असं काळोख दिसतंय. सूर्य जर अशी नाही दिसना तर कसं असं अंधार अंधार झाल्यासारखं वाटतंय. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय, धन्यवाद.